नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात आपल्या नशिबाला मात देऊन स्वतःचे भविष्य कसे घडवावे जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वर्ग आणि नरक याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल असते. आपल्याला स्वर्ग भेटेल की नरक हे कोणाच्याही हातामध्ये नसते. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यावरच मिळेल. मित्रांनो, या घटनेमध्ये एक वृद्ध स्त्री होती. ती मरण पावली. तिला नेण्यासाठी यमराज आले. तिने यमराजांना विचारले, मला स्वर्ग मिळणार की नरक? यावर यमराज म्हणाले की दोघांपैकी एकही नाही. या जन्मी तू खूप चांगले कर्म केले आहे, म्हणून मी तुला थेट भगवंताच्या घरी घेऊन जात आहे. वृद्ध स्त्री खुश झाली, धन्यवाद म्हणाली आणि यमराजांना म्हणाली, माझी तुमच्याकडे एक विनंती आहे की पृथ्वीवर सर्वात जास्त स्वर्गाबद्दल ऐकले आहे. मला दोन्ही लोक एकदा पाहायची खूप इच्छा आहे. यमराज म्हणाले की तुझे कर्म चांगले आहेत, म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आपण स्वर्ग आणि नरकाच्या वाटेने जात परमेश्वराच्या धामाकडे जाऊया. प्रथम नरक लोकाच्या दिशेने लोकांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. नरकातील लोक हडकुळे, आजारी दिसत होते. वृद्ध स्त्रीने एका माणसाला विचारले, तुम्हा सर्वांची अशी अवस्था का झाली आहे? तो माणूस म्हणाला, मग इथे अजून काय अवस्था होईल? मेल्यानंतर इथे आल्यापासून एकही दिवस अन्न खाल्लेले नाही. भुकेने आमची आत्मा तळपत आहे. वृद्ध महिलेची नजर लोकांच्या उंचीपेक्षा 300 फूट उंच असलेल्या एका मोठ्या पातेल्यावर पडली. त्याच्यावर एक मोठा चमचा लटकलेला होता. त्या भांड्यातून एक अतिशय विलक्षण सुगंध येत होता. वृद्ध महिलेने त्या व्यक्तीला विचारले, या भांड्यात काय आहे? तो माणूस निराशेने म्हणाला, या पातेल्यामध्ये खूपच चविष्ट खीर आहे. महिलेने आश्चर्याने विचारले, त्यात खीर आहे? मग तुम्ही ती खीर पोटभर का खात नाही? भुकेने उपाशी का राहता? तो माणूस म्हणू लागला, कसे खायचे? हे पातेले 300 फूट उंच आहे. आमच्यापैकी कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. वृद्ध महिलेला त्याची खूप दया आली. ती विचार करू लागली, कदाचित देवाने त्यांना अशी शिक्षा दिली असेल. यमराज महिलेला म्हणाले, चला, आपल्याला उशीर होत आहे. दोघेही चालायला लागले. काही अंतर चालून गेल्यावर ते स्वर्ग लोकात आले. स्वर्गातील लोक खूप आनंदी दिसत होते. त्यांना आनंदी पाहून वृद्ध स्त्रीलाही अतिशय आनंद झाला. तिथेही वृद्ध स्त्रीची नजर 300 फूट उंच पातेल्यावर पडली. जर नरकात होते तसेच. वृद्ध स्त्रीने तेथील लोकांना विचारले, या पात्रामध्ये काय आहे? स्वर्गातील लोकांनी सांगितले, त्यात खूपच चविष्ट खीर आहे. वृद्ध स्त्री खूप आश्चर्यचकित झाली, म्हणाली, हे भांडं 300 फूट उंच आहे. तुम्ही त्या भांड्यापर्यंत पोहोचू शकत नसणार, त्यामुळे तुम्हाला अन्न भेटत नसणार, त्यामुळे तुमची उपासमार होत असेल. पण तुम्ही सगळे खूप आनंदी आणि समाधानी दिसत आहात, ते कसे काय? तेव्हा स्वर्गातील लोक म्हणाले, आम्ही सर्वजण या पातेल्यातील खीर पोटभर खातो. महिलेने विचारले, पातेले तर इतके उंचावर आहे, मग कसे खाता? स्वर्गातील लोक म्हणू लागले, पातेले उंचावर आहे म्हणून काय झाले? इथे खूप झाडे आहेत, नद्या, झरे देवाने आमच्यासाठी बनवले आहेत. आम्ही या झाडांची लाकडे तोडतो, नंतर लाकडांचे तुकडे जोडून एक मोठा जिना बनवला आहे. त्या लाकडी शिरीच्या साहाय्याने आम्ही पातेल्यापर्यंत पोहोचतो आणि सर्वजण मिळून खिरीचा आस्वाद घेतो. म्हातारी यमराजाकडे पाहू लागली आणि यमराज हसून म्हणाले, परमेश्वराने स्वर्ग आणि नरक मानवाच्या हातात सोपवले आहेत. तुम्हाला यातील कोणता लोक हवा? हे देवाने सर्वांना समान संधी दिलेली आहे. देवाला त्याची सर्व मुले समान आहेत. देव कोणाशीही भेदभाव करत नाही. नरकात ही झाडे होती, पण तिथली माणसे आळशी आहेत. त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे. त्यांना कोणतेही कष्ट करायचे नाही, म्हणून ते भुकेने बेहाल आहेत. भगवंताने निर्माण केलेल्या जगाचा नियमच आहे, जो चांगले कर्म करतो, कष्ट करतो, त्याला गोड फळ भेटते. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात की जर तुम्हाला स्वर्ग हवा असेल तर कठोर परिश्रम करा, चांगली कर्म करा, आपले जीवन स्वर्ग बनवा. परमेश्वर स्वतःहून तुम्हाला त्याच्या चरणांची जागा देईल. तुम्हा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.